आणि तिला मानसिक त्रास जास्त वाटायला लागला आणि ती त्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं भूमिका घेतली। ही मला अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या मगर परिवारावरती घडलेली आहे। मला ह्याच्यातून सावरण्याची किंवा ह्या लोकांना शिक्षा जास्तीत जास्त द्यावी हीच माझी पोलीस सर्व कर्मचारी किंवा प्रशासनामार्फत तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच विनंती। ताई, हा सगळा जेव्हा प्रकार घडत होता, हा सगळा कालावधी उलटून गेला 2019 पासून 2026 पर्यंत। मधल्या सगळ्या काळात दीप्तीने कधी या संदर्भात तुमच्याकडे काही तक्रार केली होती? हा सगळा जेव्हा काळ गेला, हा सगळा काळ गेला तेव्हा तक्रार जी होती त्यांनी तुमच्याकडे केली होती किंवा पोलिसांमध्ये तुम्ही जायचा प्रयत्न केला होता? ती मला तक्रार करायची, पण आम्ही घरगुती आहे, पोलिसांकडे कशाला जायचं म्हणून तो पोलिसांकडे नाही गेलो कधी। ताई, एका बाजूला तुम्ही तुमची लक्ष्मी त्यांच्या घरात दिली होती, पण तिच्या पोटी जेव्हा आणखी एक लक्ष्मी प्राप्त झाली, हा सगळा विरोध कशामुळे होत होता? या गोष्टीबद्दल काही चर्चा झाली होती? त्यांना मुलगा हवा होता ना, एक मुलगी आहे म्हणले 2-2 मुली सांभाळायच्या काय, त्याच्यापेक्षा नको मग आपण काही करू आणि दुसऱ्या वेळेस मुलगा होईल म्हणून तिला ते खाली करायला लावलं होतं त्यांनी। 5 महिने झाले, 5 महिन्याचं सीझर करून खाली करायला लावलं। नॉर्मल होत नव्हतं, मग सीझर करून अबॉर्ट केलं ते बाळ तिचं। पूर्ण विरोध, आम्ही त्यांना घरी आल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं असं असं, आम्ही त्यांना पूर्ण विरोध केला। दुसरी मुलगी असली तरी आम्ही असंही तसं तुम्हाला मदत करतोय तर आम्ही अजून पुढे बी मदत करू। आम्ही त्यांना सांगितलं ह्या गोष्टीत काय आमची तुम्हाला पाठिंबा नाही आहे पूर्ण सांगितल्यानंतर त्यांनी 10-12 दिवसाचा वेळ घेतला। 10-12 दिवसांनी त्यांनी परस्पर त्यांना ॲडमिट केलं आणि आम्हाला काही न सांगता इथं मुलगी आणून दिली की आम्ही हे डिसिजन घेतले। आम्हाला काही करता आलं नाही, आम्ही त्या मुलीला महिनाभर इथं उपचार केले आणि त्यांनी परत महिन्यानंतर माझी मुलगी नेली। दीप्तीचा पती नेहमी सांगत होता की तुम्ही तिला लग्नात गाडी दिली नाही, दागिने दिले नाहीत, पण दुसऱ्या बाजूला तेच दागिने बँकेत गहाण देखील ठेवल्याचं तिच्याच सासूकडनं दीप्तीला सांगण्यात आलं होतं। शेवटी आम्ही त्यांना नाहीये माहिती, तिचे जे लग्नातले दागिने होते ते व्यवसायासाठी पैसे लागतात म्हणून तिच्या नवऱ्याने ती गहाण ठेवलेत, अजूनही बँकेतच आहेत ते। काका, एका बाजूला तिची सासू